न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। सर्वधर्मीय लोकांनी एकोपाने राहून शांततापूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे। पोलीस दल सदैव आपल्या पाठीशी राहील। डीजेवर बंदी आहे, कोणत्याही प्रकारे कायद्याचा भंग होणार नाही याची खबरदारी घेण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे, असं मत नवनियुक्त पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी व्यक्त केलंय। आज भद्रकाली पोलीस ठाण्यात शहर परिसरातील सर्वधर्मीय धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते तसेच शांतता समितीच्या सदस्यांची विशेष बैठक पार पडली आहे। यावेळी मार्गदर्शन करताना संदीप कर्णिक यांनी विविध विषयांवर भाष्य केले। सध्याची तरुण पिढीला देखील कायद्याचं ज्ञान घेण्याची गरज आहे। सोशल मीडियाचा गैरवापर तरुणाईंकडून केला तर त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात येईल। कायदा हातात घेण्याची परवानगी कोणालाही नाही। मी लोकांसाठी सदैव काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। यावेळी व्यासपीठावर पोलीस उपायुक्त विजयकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस सिद्धेश्वर धुमाळ, सिद्धाराम कोल्हे तसेच भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, पंचवटी पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। यावेळी जयंती अध्यक्ष समीर शेटे, सतीश राजेंद्र बागुल, बाळासाहेब पाठक, रामसिंग बावरी, मुस्लिम समाजाचे हनीफ बशीर, हाजी अजित पठाण, असिफ मुलाणी, दिलीप तेजाळे, शिवसेनेचे एकता खैर तसेच सर्व धर्मीय नेते आणि धर्मगुरू मोठ्या संख्येने उपस्थित होते। या ठिकाणी जे वातावरण बघितलं मी तसं नवीन राहिलो नाही आता, पण तरी पण नवीनच आहे। पण आपल्या सगळ्यांचं जे काही वातावरण हे बघितलं आणि काल पण माझ्याकडे काल का परवा काही जण भेटायला आलेले होते। मला वाटतं आपण तर ते इंटरॅक्शन केल्यावर जो कॉन्फिडन्स वाढत जातो तर सगळ्यांना खरोखर खूपच धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच। मी एकदाच फक्त ज्या काही गोष्टी एक जे सिनियर पी भद्रकाली यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की जे यंगस्टर्स आहेत ते यंगस्टर्स लोक हॉट हेडेड असतातच आणि सोशल मीडियामुळे आता काय झालेलं, एक जर विचित्र माणूस असला तर एका माणसाने सुरू काहीतरी केलं की त्याची चेन लागते। तर हे जे आपल्याला आहे रुमर्स आणि सोशल मीडियावरचे पोस्ट याच्याबद्दल आपल्याला काळजी घ्यायची। जे जुनियर्स आहेत, 15 वर्षावरील आहेत, 15 ते 18 आहेत किंवा 18 ते 25 आहेत, तर यांचं पण काय करतायत त्यांची पण काळजी घ्यायची। खूप महत्वाचा एक मुद्दा आपण मांडलात की जे दारू पिऊन येणारे काही लोक फक्त दंगा करायला येतात आणि मजा करायला येतात, दारू पिऊन येतात। कुठली मिरवणूक असली दारू पिऊन नाचायचं, त्यांचा कुठल्याही उत्सवाशी काही संबंध नसतो। त्यांना डान्स करायला मिळत नाही, त्यामुळे त्यांना मजा करायची असते। मित्र येतात, मग हेच करू काहीतरी छेडछाड वगैरे करतात, ज्यांना कुठल्याही उत्सवाची काही घेणं नसतं। तर आपण सगळं याच्यावर लक्ष ठेवा। अशी काय असेल तर आमच्या लोकांना सांगा, आम्ही नक्कीच त्यांना लगेच बाहेर काढू। एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो परमिशनचा आहे। आतापर्यंत जेवढ्या परमिशन 109 का 105 104 परमिशन जे आलेले आहेत ते आतापर्यंत आम्ही क्लिअर केलेले आहेत। आज ज्या परमिशन राहिल्या असतील त्या उद्याच सकाळी आपण पोलीस स्टेशनमध्ये आणि पोलीस स्टेशनमधून सीपी ऑफिसला कॉर्डिनेट करून घ्या आणि त्यांचं जर कॉर्डिनेशन आपल्याला कॉर्पोरेशन किंवा MSCP किंवा आणि कुठल्या डिपार्टमेंटची करून द्यायचं असेल तर आपण फटाफट करून आपण, कारण 19 तारीख सोमवार आहे, आता 2 दिवस राहिलेले आहेत। तर SB आणि पोलीस स्टेशन आपण दोघं फटाफट करून उद्या संध्याकाळपर्यंत सगळ्या परमिशन्स आपण क्लिअर करून घ्या। किती परमिशन राहिले असतील। न्यूज इंडिया मराठीसाठी इम्रान शेख, नाशिक।